खाय पाणी पे दूध द्यायचं नावाने झिरो. घालपाणी डॉक्टरला फोन कर. नाही गायला ना ते घालपाणी डॉक्टरचं इलाज तेव्हाच खायला लागत आहे. काय खाते ते दूध देते घामाघामा. हॅलो हॅलो, त्यांचा फोन तर कधीच नाही लागत आहे डॉक्टर. हॅलो उचला ना फोन. हां हॅलो, घालपाणी डॉक्टर आहे का? हां मीच, बकुळा बकुळा. अहो काय झालं ते गाय ना, माझ्या गायचा जर प्रॉब्लेम झाला, येता का तुम्ही? हां चल जिथं काय चालू आहे ऑपरेशन? अरे ऑपरेशन नंतर करा त्या गायचं, तुम्ही या पहिले. हां ठेवू का? हां गायचं ऑपरेशन चालू आहे, कधी येतं? आज मला वाटतं आले का? फोन आता तुम्हीच केला होता का? हा मीच केलं ना. तुमचं काय म्हणे गायचं ऑपरेशन चालू होतं? ऑपरेशन चालू होतं, हां पण ते ऑपरेशन फोन आल्यामुळे थांबवलं. कोणी असेल ना जोडीदार तुमचा? हा तो आहे, तो शिव राहिला फक्त. हां शिवायचं राहिलं, टाके घालायचं राहिलं. हां पोट फाडलं होतं ना, वासरू काढलं, त्याचं ऑपरेशन केलं आम्ही. हां हां डिलिव्हरी हां का? ये का नाही गाय? काय झालं हिला? अशी निश्चित खाते, दूध द्यायचं पत्ता नाही. दूध ती खाते, दूध देते. म्हणजे आणली तेव्हा किती दूध देत होती? 30 लिटर. आता किती देते? आता आले 4-4.5 लिटर. 4-4.5 लिटर. हां म्हणजे 5 धरून चालव. हा 5 झाला. अहो पण मला एक सांगा, तुम्ही तिथं खाऊ राहिली, पण मी माझ्या माहितीप्रमाणे ना, मी पाहिल्या कळत होती दुधाला का कमी झाली म्हणून. का? अहो तिला या असं तुम्ही सांगा, कुटी करून घालायचे, तुकडे तुकडे करून का डायरेक्ट सगळं टाकून दिलं तुम्ही ते तिच्या असंच पुढं? खाते रोज. असं खाती म्हणूनच दूध कमी देते ना. नाही हो, तुम्ही तिला तपासा. तुम्ही असंच कसं सांगणार आहे? अहो मला नुसतं काय का पाहिलं ना, हा तरी तिला काय रोग आहे किंवा काय आजार आहे ना, लगेच मला कळतं. असंच. हा अहो तुम्ही तिला पाहिलं नाही, काही नाही. आता पाहिलं नाही म्हणजे आता आता काय 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 आता मला पाहिलं नाही काय. तुमची बॅग पुढे. बॅग आता काय काय आलो ना, फोन आल्यामुळं ऑपरेशन चालू होतं, तिकडच बॅग आहे माझी सगळी. मग तिला गोळ्या बिळ्या दिल्या असते ना मग तुम्ही. हिला गोळ्या आता चिठ्ठी लिहून देतो ना फक्त. आता एक काम करा, हिला गोळ्या वेळेस सुद्धा द्यायची गरज नाही. एक काम करा, मी सांगतो, या असं तुम्ही वल्ला चारा टाकीते ना, हा नाही टाकायला पाहिजे. मग काय टाकायचं? अरे थोडा कोरडा आणि थोडा वल्ला असं मिक्स करून टाका. हा आणि तिला सकाळ संध्याकाळ आहे ना, तिला ते बिजेला खाद्य नाही राहत का, हा हा. ते द्यायला पाहिजे. तुम्ही असं काही नुसते बांधून द्या त्या वावरामध्ये, मग कुठून 20 लिटर दूध देईन? बरं, लय दूध द्यायची हो, लय भारी गाय. तसं नाही, तसं तिला ढेप चारा. हा पैसे घेत आमचे. पैसे का मग फुकट पाहता का दूध तुम्ही? डेपीला पैसे नाही, लय तारामळ चालू आहे आणि त्याच्यात ती गाय दूध देईना असं झालं. अहो काय दूध देईन तुम्ही, मी सांगितलं तेवढाचा प्रयोग करशाल का नाही तुम्ही? काय? तिला आज पाठीभर ढेप चारा. हा हा आणि ते कांडीचं खाद्य राहतं का, ते एक असं थोडं एवढं चारा. सकाळी 20 काय 25 नाही दिलं तर मा नाव काल पांडे बदलून ठेवा तुम्ही दुसरा डॉक्टर. हा हा. खाती का जो खायचा विषय नाही तिचा, दुधाचा विषय. ते चारलं तरच दूध आहे ना. हा मी तेच म्हणते, खाती पण मग दूध खाऊन देत नाही ना. तुम्ही ना तिला ढेप हा आणि ते कांडीचं नाही का राहतं खाद्य, ते चारा तिला. मग ते हा मग 20 किंवा 25 देऊन टाकी ती. हा मग काय अडचण नाही, मग घालून तिला खाऊ. हा. असं आम्हाला कोणी सांगा. सांगा ना, म्हणजे ते गाई घ्यायच्या अगोदर हा अभ्यास करायचा तेव्हा गाई घ्यायच्या. त्याच्यामुळेच मी पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना सांगतो, तुम्हाला जर गायीबद्दल काही माहिती असेल तरच तुम्ही गाई घ्या. किंवा कुक्कुट पालन आहे, कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म, त्याच्याबद्दल जर तुम्हाला औषधं वगैरे काय खाद्य द्यायचं हे जर माहिती असेल, किंवा आपले बच्चे म्हणजे पिल्लं किती दिवसामध्ये विकायला जातील किंवा त्यांना काय हे माहिती असलं तरच तुम्ही हा बिझनेस करा. तसं तुम्हाला सांगतो, जसं गाईचं सगळं जर माहिती असलं तरच गाई पाळा ना. गाईचं काहीच माहिती नाही म्हणा, आल्या तिकडून तो पहिलं का 20 लिटर दूध देत होता तो पहिला मालक तेवढं खाद्य चारित होता म्हणून देत होता. हा असं काय असं नाही. असं काही नाही, असंच आहे माझ्या. कारण आता मी डॉक्टर झालो म्हणजे बोगस नाही, माझी एवढी डिग्री कशा होय, काय भेटली ही मला? नाही पाहा ना, पण तिच्यापेक्षा लहान आहे, दूध बी चांगलं देते, खाती पण. हिचं आहे का काही टेन्शन? अहो बरोबर आहे, पण ते ना तसं नाही राहत. ते तुम्हाला अजून नाही का? कळलं नाही. ते ऐका, ते गाय टाकी ना आपल्या दोघांना उचलून. विषय असा आहे का, गायीच्या जातीमध्ये व्हरायटी मध्ये फरक राहतो. गावठी गाय सारखी कशी आहे, समजा 5 लिटर दूध देते, आणि जर्सी गाय कशी आहे समजा 20 लिटर दूध देते. हा फरक आहे का नाही? हा आहे. मग तसं त्यांच्या क्वालिटी मध्ये डायबेटिकच्या गायी असतात त्या, हा त्याच्यामुळे वेगळं दूध देतात त्या. आता ते समजा असं समज तिकडून बाहेरच्या राज्यातून काही आणते लोक, हा
हा. त्या डायरेक्ट 30-40 त्याप्रमाणे मी तिला खाऊ घालते. हा. पण दूध नाही दिलं मग. हा? दूध नाही दिलं मग काय करायचं? पंजाबच्यात काही का नका आणत्या. आता ते वातावरण पहिलं आणत नव्हते, आता वातावरण मानायला लागलं आपल्या इडलं. हा, हा. तुम्ही एक काम करा, एकदा तुम्ही हरियाणा किंवा पंजाबच्या गाई एकदा पळून पहा, तुम्हाला 30-40 लिटर ते दूध देतील. आपल्या इडल्या गाई 10-5-20च्या पुढे जाऊ शकत नाही, जर तुम्हाला जास्त खरोखरच धंदा करायचा असून दुधाचा. काय म्हणतो, आता ना तिला खायला आणते. हा हा टाळा टाका आणि जाऊ का. आणि माझी फी वगैरे मला वाटलं ना तुम्ही एकदा तपासायला पाहिजे होतं. अहो मी सांगतो, तिला हात लावला नाही असं नुसता तरी मला कळतं काय प्रॉब्लेम. हा का? काय काय कळालं तुम्हाला? आहे बाई, तिला ताप नाही, काय नाही, काय नाही, सगळं ओके. हा का? हा ते नुसतं पाहिलं ना मी सडाकडं तिच्या काशीकडं, हा. तरी ती 20-25 लिटर दूध देईन. तुम्ही फक्त ते कांडीचं औषध म्हणजे कांडी आणि डेप कारा संध्याकाळी भिजत टाकायची, सकाळी चारायची. बरं चालेल, मी लगेच देते भिजत घाल. हा चालेल, येऊ का. तुमची फी ना हा तुम्ही गोळ्या बिळ्या लिहून दिल्या का? हा मग मी देते तुम्हाला. चालेल, मी फोनवर टाकतो गोळ्यांची ती. तुम्ही मला पैसे फोनवर टाका. आता पहिल्यासारखं काय खिशात ठेवायची काय गरज नाही मला. हा चालेल. हा चिठ्ठी मी फोनवरच टाईप करून सोडतो. बरं. चालेल, येऊ का मग. हा या. काय डॉक्टर आहे काय नाही, गायला तपासलं नाही, नुसतं हात लावल्यावर कळतं म्हणे मला. मग असं तर आम्ही डॉक्टर झाला असतो, गायला हात लावलं तर कळलं असतं. तिचा प्रॉब्लेम काय तेच काय ना, दुसरा डॉक्टर पाहते मी चांगला, याचं काय भरोसा आहे? काय कळणार